गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कपटी कोला ही बोधपर गोष्ट पाहणार आहोत. फार फार पूर्वीच्या काळातील ही गोष्ट आहे. गाढव व कोला यांची एकदम घट्ट अशी मैत्री होती. ते लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबतच राहिले. ते एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत असत. ते दोघे रोजच जंगलामध्ये फेरफटका मारत असत. तो त्यांचा रोजचा दिनक्रम झाला होता. तसे कोला गाढवाच्या घरी जाई व नंतर ते जंगलामध्ये फेरफटका मारत असत. पण त्या दिवशी कोल्होबाने गाढवाला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. त्यामुळे गाढव त्या दिवशी कोल्ह्याच्या घरी गेले. तेचूनच ते त्याच्या जंगलातील फेरफटक्यासाठी निघणार होते. पण कोल्याच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच वनराजाचे म्हणजेच सिंहाचे निवासस्थान होते. त्याचवेळी नेमके सिंह शिकारासाठी निघाला होता. हे मित्रही डुलत डुलत तिकडेच निघाले होते. कोल्याला दुरूनच सिंह दिसला. कोल्याने विचार केला, सिंहाने आपल्याला पाहिल्यास तो आम्हा दोघांना पण खाऊन टाकील. त्यामुळे कोल्हा गाढवाला म्हणाला, अरे ए मित्रा, वनराज समोरून येत आहेत, पण तू काळजी करू नको. ते माझे चांगले मित्र आहेत. ते आपल्याला काहीही करणार नाहीत. एवढे बोलून कोल्हा सिंहाकडे गेला व तो सिंहाला म्हणाला, महाराज, तुम्ही मला जीवनदानाचे वचन देणार असाल तर मी माझ्या मित्राची फसवणूक करून मी त्याला तुमच्या मेजवानीसाठी घेऊन आणतो. सिंहाने त्याचे बोलणे मान्य केले. नंतर कोल्हा गाढवाकडे आला. गाढवाला म्हणाला, सिंह आपल्या दोघांची सुटका करण्यास मान्य झाला आहे. फक्त आपण त्याला भेटून जाऊया. असे म्हणून कोल्हा त्याला सिंहाकडे घेऊन गेला. तेव्हा सिंहाने त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारले. तेव्हा कोल्हा मोकळा श्वास घेतला. कोल्ह्याने त्याला वाटले, आता आपण बचावलो. पण सिंह त्याला म्हणाला, तू तुझ्या मित्राला जसे फसवलेस तसे तू मला कधी ना कधी फसवशील. त्यामुळे तुला जीवन ठेवणे बरे नाही. असे म्हणून सिंह कोल्याला पण मारून खातो. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की कपटी व धूर्त मित्रापासून सावध राहिले पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.